गोलंदाज सुरेश पारदी पहिला चेंडू ऑन साइडला खेळतायत. डीप मध्ये फिल्डर नक्कीच उपस्थित आहेत. एक धाव झाली कंप्लीट आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतं आणि या एका धावेने श्री गणेश होतीये. धावसंख्या आहे 1. 6 ओव्हरची मॅच. स्विंग आणि मिस येत्या डॉट बॉल. धावसंख्या 1. फेअर डिलिव्हरी आहे. पंच मध्ये आहेत त्यामुळे रिव्ह्यू रिटेन असणार आहे. यस, रिव्ह्यू रिटेन असणार आहे. पंच थोडस आपण यस सुरेश पारदी पुन्हा एकदा स्ट्रायकिंगला फलंदाज कैलास. लॉफ्टेड इट वाईड इश लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर षटकार. धावसंख्या 7. षटक क्रमांक हे पहिलं सुरू आहे सुरेश पारदे यांचं आणि यस फलंदाज होतोय बाद. विकेटचं पतन लागतोय. हा पहिला धक्का 7 या धावसंख्येवरती AB सामर्थ्य 11 मालेगाव या टीमला. मिनेश पाटील नवीन फलंदाज. सुरेशने विकेट मिळवली आहे. षटक क्रमांक हे पहिला सुरू आहे. सुरेश पारदी हे खूप मोठं नाव आहे. पुन्हा एकदा खडेखडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, कोणताही फुटवर्क नव्हता. इथे डॉट बॉल पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. धावसंख्या आहे 1/7. 6 षटकांचा हाही सामना आहे. दुपारचं हे सत्र अंतिम सामना आजच्या दिवसामधील.
गोलंदाज जलील येत आहेत, ज्याने 15 धावा डिफेंड केल्या होत्या याआधीच्या मॅच मध्ये. यावेळेस बॅटची कडा आहे, चेंडू ट्रॅव्हल होतो आहे फाईन लेगच्या दिशेने. बॉबी येत आहेत चेंडूवरती आणि मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 8. अतिरिक्त बाउन्स आपण पाहिलाय. पुन्हा एकदा बॉबी येत आहेत आणि वाईट बॉलचा इशारा येत आहे. वाईट +1. मिठील्या चेंडूवरती एकूण 2 धावा आणि 1 फॉर दी ओव्हर देखील. धावसंख्या आहे 10. रिव्ह्यू घेतलेला आहे कोणी? फिल्डिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलेला आहे नाही ना? बघा रिव्ह्यू 15 सेकंदाच्या आतमध्ये तुम्हाला घ्यावा लागेल. धावसंख्या 10. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा मिस्टॅबिक स्ट्रोक आहे आणि पिंट्या जोशी थोडेसे स्कीड झाले आणि मिळते एकच धाव. धावसंख्या 11. काल बंटी बद्रिकीला भरपूर मोठी दुखापत झाली होती याच ग्राउंडवरती कालच्या दिवसामध्ये. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. क्या बात आहे, चांगली गोलंदाजी. कारण की आधीच्या मॅच मध्ये अवघ्या 3 धावेंचं षटक हाताळलं होतं. 15 धावा डिफेंड केल्या होत्या. शेवटच्या अंतिम षटकामध्ये तोच जलील आपण पाहतोय याही मॅच मध्ये चांगली कामगिरी करतोय. खडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. कोणताही फुटवर्क नाहीये. मोबाईल मध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क फार महत्वाचं असतं आणि कोणताही फुटवर्क नाहीये. आले हा डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल षटक क्रमांक 2 सुरू असताना धावसंख्या. लॉफ्टेड क्षेत्ररक्षक आहेत आणि सीमारेषेच्या बाहेर चौकार येतोय. धावसंख्या आहे 15. एक चेंडू शिल्लक या षटकातील. ऑन साइडला फटका चांगला. नागेश डीप मध्ये उपस्थित आहेत. एक धाव झाली पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न नाहीये, थांबवलंय. ऑन द स्टंप फेकी, ॲक्युरेट फेकी डीप मधून. मिळते फक्त एकच धाव 2 षटकांच्या समाप्तीनंतर. धावसंख्या आहे 16. सुरेश पारदे येत आहेत. फुलटॉस. एलिव्हेशन नाहीये. डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत आणि हा झेल पकडलाय. फलंदाज झाला फेल. मिनेश पाटील बॅक टू द पवेलियन.
आणि विकेटचं पतन. फलंदाज झाला बॅक टू बॅक 2 धक्के दिलेत या षटकामध्ये. प्रशांत भोईर 0 वरती बाद. साई येत आहेत. हॅट्रिक बॉल. हॅट्रिकची संधी आहे सुरेश पारदीकडे. हॅट्रिक बॉल. साई ऑन साइडला विकेट पाठवलं सीमारेषेच्या बाहेर. षटकार. धावसंख्या 22. फॉलो थ्रू मध्ये नक्कीच चांगला प्रयत्न मी तर म्हणेन सुरेश पारदे यांचा. आणि आला हा डॉट बॉल. धावसंख्या 22 धावा. टॉप एज क्षेत्ररक्षक डीप मध्ये कोणताही नाहीये त्या ठिकाणी. आणि सीमारेषेच्या बाहेर हा चौकार. धावसंख्या 26. अंतिम चेंडू शिल्लक या षटकामधील. आणि पुन्हा एकदा आलाय हा डॉट बॉल. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 26. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. आणि हा षटकार येत आहे. धावसंख्या आहे 32. 32 धावा धावफलकावरती. जलीलने नक्कीच दुसऱ्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली होती म्हणून त्याच्यावरतीच पुन्हा एकदा विश्वास दाखवलाय आणि चौथ्या षटकामध्ये 5 रन केलंय. धावसंख्या 32. 32 धावा. फुल टॉस आणि फुल टॉस चेंडूवरती फुल टोल वसूल केलाय. बॅक टू बॅक हा दुसरा षटकार 2 in a row.
38-38. सबमरीन डिलिव्हरी, चेंडू डीप राहतोय आणि आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या 38-38 धावा धावफलकावरती. अतिरिक्त बाउन्स, रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी, आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या 38-38 धावा धावफलकावरती आहेत. एक चांगलं बॅटल सुरू आहे, एक तेरी तो एक मेरी. बॅक टू बॅक 2 षटकार, त्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू आले डॉट. ऑन साइडला स्लॉक स्वीप, नागेश आहे त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार. आणि पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 42-42. मजा आहे तुझी. बॅकफुटला गेले, कट करतायत. क्षेत्ररक्षक नक्कीच उपस्थित आहे डीप मध्ये. सुरेश आणि मिळतील. आणि तिसरी धाव देखील पूर्ण झाली. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिळतील चेंडूवरती 3 धावा. धावसंख्या 45. गोलंदाज संतोष आहेत गोलंदाजी मार्कवरती या 5व्या षटकामध्ये. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे आणि शांत ठेवले आबाला या चेंडूवरती. आला हा डॉट बॉल. धावसंख्या 45. 45 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे आणि त्याच्यावरती लेग बाईच्या स्वरूपात मिळते एक धाव. धावसंख्या 46. धावसंख्या 46 आहे. अंतिम सामना सुरू आहे दुपारच्या सत्रामध्ये या रगरगत्या उन्हामध्ये. नो चेंडू आणि त्याला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. 9+6 मिळतील चेंडूवरती एकूण 7 धावा. चला दिसलं तर आपण देऊया, चेक करूया, नाहीतर ऑनफिल्ड जो कॉल आहे तोच ग्राह्य धरला जाईल सर्व गोष्टींसाठी बॅटकट सोडून. नो बॉल.
रिव्ह्यू अनसक्सेसफुल. फ्रीट आहे आणि डायरेक्ट हिट, रनआउट. फ्रीटच्या चेंडूवरती विकेट. साई बॅक टू द पवेलियन. धावसंख्या 53. कोमल नवीन फलंदाज येतात बॅटिंग करण्यासाठी. न्यू बॅट्समन कोमल. ऑन साइडला बिगेट, सीमारेषेच्या बाहेर. हा षटकार येतोय कोमलच्या बॅटमधून. 59. 59 धावा धावफलकावरती. पंच काय चेक करायचं का? चला रिव्ह्यूज अनसक्सेसफुल. इट्स अ फेड डिलिव्हरी. डॉट बॉल येतोय. धावसंख्या 59. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 59. बॉबी येतोय गोलंदाजी मार्कवरती.
या अंतिम षटकामध्ये धावसंख्या 59. पहिला चेंडू ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक नागेश, आणि क्या बात आहे, सुरेख, अप्रतिम, आउटस्टँडिंग, मॅग्निफिसंट हा झेल पकडलाय नागेश शेट्टीने. बॅट्समन निलेश कापसे येत आहेत. अंतिम षटक सुरू आहे आणि पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली आहे बॉबीने. गोलंदाज बॉबी, एक फिरकी आक्रमण, वाईड बॉलचा इशारा येतोय आणि यस, मिनिट अवांतर धावसंख्या 60. मिस टायमिंग की प्रॉपर टायमिंग, क्षेत्ररक्षक आहेत आणि पुन्हा एकदा अप्रतिम, काय झेल पकडलाय. याआधी नागेश शेट्टीने हा झेल पकडला होता आणि आता मात्र सुरेख झेल पकडलाय पुन्हा एकदा. बॉबीने हा झेल पकडलाय. पप्पू भाणे येत आहेत. पप्पू भाणे ज्याने स्वप्नातील बाईक जिंकले 40+ माध्यमातून, खऱ्या अर्थाने जय पिंपला देवी चषकामध्ये. टॉपेज आहे, क्षेत्ररक्षक, डाऊन दी बॉल, सुरेश पारदीने हा झेल पकडलाय आणि या षटकामध्ये एकूण 3 विकेट घेतलेत बॉबीने. एकच धाव आली आहे. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती बॉबीला आपण पाहू शकाल. धावसंख्या 60. अरुण येतोय. हॅट्रिक बॉल, स्ट्राइक इन फलंदाज अरुण. लॉब केलाय आणि लॉंग ऑन, सीमारेषेच्या बाहेर. षटकार, डबल 6, 66 धावा. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या शेवटच्या षटकातील. धावसंख्या 66.
धावसंख्या 66. 2 चेंडू शिल्लक आहेत या पहिल्या इनिंग मधील. डायरेक्ट हिट फलंदाज झाल्या बाद कोमल बॅक टू द पवेलियन. एक चेंडू नक्की शिल्लक आहे. अरविंद पाटील येत आहेत अंतिम चेंडू खेळण्यासाठी. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला आणि हा झेल पकडला. या षटकामध्ये 4 विकेट घेतलेत बॉबीने. धावसंख्या 66 आणि 67 धावांचं टार्गेट सेट केलंय कनक 11 भांडूप या टीम समोर AB सामर्थ्य 11 मालेगाव या टीमने. 67 धाव बनवायचे आहेत 36 चेंडूंमध्ये. आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो. 36 चेंडूंमध्ये. 67 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे.
67 धावांचं लक्ष्य आहे. शेखर दळवी आणि कृष्णा ही जोडी आणि गोलंदाजी मार्कवरती अरविंद पाटील. पहिला चेंडू ऑन साइडला पाठवलं, लॉंग ऑन, सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय षटकार. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळतायत क्षेत्ररक्षक. डीप मधून आबा कारंडे येतील आणि फलंदाज होईल बाद. कृष्णा बॅक टू द पवेलियन. नागेश येत आहेत. धावसंख्या आहे 7. 67 धावांचा पाठलाग करायचा आहे या मॅच मध्ये 36 चेंडूंमध्ये. नागेश शेट्टी येत आहेत. यावेळी सॉफ्ट टर्न केलं, ड्राईव्ह केलंय, स्वतः गोलंदाज जात आहेत. क्या बात है, ग्लोरियस स्ट्रोक, सीमारेषेच्या बाहेर. शेखर दलवीचा ब्रँड आपण पाहिल्या फटक्यावरती. षटकार. अजून एक तडाखा. क्या बात है, बॅक टू बॅक दुसरा षटकार. आणि पुन्हा एकदा षटकार. 3 in a row सलग चालला हा तिसरा षटकार. आणि धावसंख्या आपण पाहू शकाल कनक 11 भांडूप या टीमची 25 धावा. धावसंख्या 26 आहे. 67 चा पाठलाग करायचा आहे आणि 41 धावांची अजूनही गरज आहे. बॉबीने आधीच सांगितलंय की सामना तुम्ही लवकर फिनिश करून या. आज सुपर सॅटरडे आहे. यस, सुपर सॅटरडे आहे, त्यामुळे त्याला संध्याकाळी जायचं असेल. अरुण पहिला चेंडू आलाय, डॉट बॉल.
स्लॉक स्वीप क्षेत्ररक्षक कैलास पोरजे आहेत डीप मध्ये. एकच धाव मिळते धावसंख्या 27. अजूनही 40 ची गरज. निष्टायमिंग आहे. अरविंद पाटीलने हा झेल पकडला आहे. फलंदाज झाला फेल. शेखर दळवी बॅक टू द पव्हिलियन. पिंट्या जोशी येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. चाळीस धावा अजून बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. अरुण चांगली गोलंदाजी करतायत. पहिल्या षटकामध्ये 26 बनवल्या होत्या, त्यामध्ये 3 षटकार शेखर दलवीने लगावले होते. सलग 3 षटकार, एकूण 4 षटकार. पिंट्या जोशी आणि लॉंग सीमारेषेच्या बाहेर. तुम्ही अशी गोलंदाजी पिंट्या जोशीला करू शकत नाहीयेत. सीमारेषेच्या बाहेर हा षटकार येतोय पिंट्या जोशीच्या बॅटमधून. धावसंख्या 33 आहे. अर्धा पल्ला पूर्ण केला, अजूनही 34 ची गरज या मॅच मध्ये. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतो. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 34 धावा.
बॅटच्या आतली कडा होती आणि आला हा डॉट बॉल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 34. 33 ची गरज आहे. 24 चेंडू शिल्लक. कैलास बोर्जे येत आहेत. 33 धावा अजूनही बनवायच्या आहेत. फुलटॉस चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न. एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे. पप्पू भाणे येत आहेत फार वेगाने चेंडूवरती आणि मिल्टिलिया एकूण धावा 2. या चेंडूवरती धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 36. 36 धावा. 31 ची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 23 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 23 चेंडू आणि 31 धावा बनवावे लागतील कनक 11 भांडूप. स्विच हिट पुन्हा एकदा करण्याचा प्रयत्न. कोमलने प्रयत्न केले होते झेलपर्यंत नक्कीच पोहोचले नाहीत. थोडेसे स्किट देखील झाले आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिल्टिलिया चेंडूवरती 2 धावा. गोलंदाज कैलास आहेत. कैलास पोरजी. .38 38. 29 ची गरज आहे या मॅच मध्ये. पुन्हा एकदा कीपर बीट झालेत. कोमल येत आहेत चेंडूवरती आणि एक धाव कंप्लीट. बॅट कट आहे. बॅटच्या आतली कडा होती आणि त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या 39. 39. 28 धावांची अजूनही गरज. लॉफ्टेड हिट क्षेत्ररक्षक जज करते सँडी आणि सँडीने हा झेल पकडलाय. पिंट्या जोशी बाद. बॉबी येत आहेत. 28 ची गरज आहे. 20 चेंडू शिल्लक. कैलास राईट अप ओव्हर द विकेटने. लॉफ्टेड कव्हरचा फटका. सँडी आहे त्या डीप मध्ये. चांगली फिल्डिंग सँडीने केली आहे. मेटे एकदा चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 40. जिंकण्यासाठी 27 ची गरज आहे. 19 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. चेंडू आणि 27 धावा अजूनही बनवायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी. विकेटचं पतन. नागेश बॅक टू द पवेलियन. या मॅच मध्ये ट्विस्ट. 18 चेंडू शिल्लक. 27 धावा बनवायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी कनक 11 भांडूप या टीमला.
18 चेंडू 27 धाव बनवायचे आहेत अरविंद पाटील. अठरा 27 बनवायचे आहेत. धावसंख्या 40. यस, अरुण येत आहेत गोलंदाजी मार्क वरती या चौथ्या षटकामध्ये. बॉबी आणि अजय ही जोडी आहे. गोलंदाज अरुण स्क्वेअर कट करताय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये पप्पू भाणे आहेत. एक धाव झाली कंप्लीट आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. एक रन शॉट आहे. एक रन शॉट आहे अजय यांची. यस, एक रन शॉट आहे. धावसंख्या 41. 26 ची गरज आहे. 17 चेंडू शिल्लक. फुल टॉस चेंडू मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करू शकले नाहीयेत बॉबी आणि त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या 42. जिंकण्यासाठी अजूनही 25 ची गरज आहे. 16 चेंडूंचा खेळ शिल्लक. पंचवीस धावा अजूनही बनवायचे आहेत. 16 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न अरुणने या आधीच्या षटकामध्ये देखील चांगली गोलंदाजी केली होती आणि याही षटकामध्ये चांगली गोलंदाजी करतायत अरुण. 15 चेंडू शिल्लक. 25 ची गरज. सामना जिंकण्यासाठी या मॅच मध्ये वापसी झाली आहे AB सामर्थ्य 11 मालेगाव या टीमची. ऑफ ब्रेक हा चेंडू याआधी आपण पाहिले लेग ब्रेक चेंडू आणि हा ऑफ ब्रेक चेंडू येतोय. 14 चेंडू 25 ची गरज. नक्कीच चिंता वाढली कनक 11 भांडूप या टीमची कारण की महत्वाचे फलंदाज देखील बाद झालेत. अजय स्ट्राइक इनला आहे. 2 चेंडू अजूनही शिल्लक या षटकातील. 14 चेंडू 25 धावा बनवायच्या आहेत. फुल टॉस ऑन साइडला फ्लिक केले. क्षेत्ररक्षक साईने हा झेल पकडलाय. फलंदाज झालाय फेल. विकेटचं पतन. 5 चेंडू फेकलेत. अवघ्या 2 धावा खर्च करतो गोलंदाज अरुण आणि या मॅच मध्ये पूर्णपणे AB सामर्थ्य 11 मालेगाव या टीमला कमबॅक करून दिलाय. 13 चेंडू शिल्लक आहेत. 25 धावांची गरज. आसिफ येत आहेत. 13 चेंडू 25 धावा बनवायच्या त्या मॅच मध्ये. बॅटची कराने क्या बात है. कार्बन कमाल कॅच स्पेक्टॅक्युलर हा झेल पकडलाय निलेश कापसेने. तू चल मैं आया ही स्थिती आपण पाहतो या मॅच मध्ये. कनक 11 भांडूप संघ पूर्णपणे बॅकफूट वरती. 12 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 25 धावांची गरज. ऍक्शन रिप्ले आपण पाहूया.
राईट आर्म ओव्हर द विकेटने आले. बॅटची कडा लागली आणि एका हातामध्ये हा झेल पकडलाय निलेश कापसेने. बारा चेंडू 25 धाव बनवायचे आहेत. सहा विकेट गमावलेत. न्यू बॅट्समन सुरेश पारदे आलेत. बॉबी स्ट्रायकिंगला आहे. 12 चेंडू 25 ची गरज. सामना टर्न झालाय, सामना बॅलेन्स झालाय कारण की 6 विकेट देखील गमावलेत. बॉबी देखील रेडी होतोय बॅटिंग करण्यासाठी. कैलास पोरजी येत आहेत. पावसाचं देखील आगमन होईल असं वाटतंय. बारा चेंडू 25. दोन्ही संघांना आपण देऊया शुभेच्छा या सामन्यासाठी. स्ट्रायकिंगला फलंदाज बॉबी. बॅटची कडा आहे आणि एक धाव तर कंप्लीट केली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न नाहीये, थांबवलंय सुरेशने आणि मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. 11 चेंडू शिल्लक आहे. 24 धावांची गरज या मॅच मध्ये. काय सामना सुरू आहे. असं वाटलं की हा सामना कनक 11 संघ जिंकेल कारण की पहिल्या षटकामध्ये बॉबी 26 आले होते. 4 षटकार शेखर दळवीने लगावले होते की हा सामना 4 षटकांमध्ये फिनिश होईल का, परंतु त्यानंतर एका पाठोपाठ एक फलंदाज आणि या मॅच मध्ये वापसी झाली आहे AB सामर्थ्य 11 मालेगाव या टीमची. सुरेश पारदे ऑन स्ट्राइक. कैलास फुलर लेनचा चेंडू आहे. ड्राईव्ह करताय क्षेत्ररक्षक डीप मधून येतील. आबा कारंडे फार वेगाने धावबाची संधी डायरेक्ट हिट आणि यस फलंदाज झाला बाद. 7वा फलंदाज गमावलाय या मॅच मध्ये पूर्णपणे. AB सामर्थ्य 11 मालेगाव या टीमने कमबॅक केलेला आहे. काय सुरेख गोलंदाजी होती, चांगली फिल्डिंग देखील होतीये. 7वा फलंदाज गमावलाय कनक 11 भांडूप संघ बॅकफूट वरती. जलील येत आहेत. डायरेक्ट हिट केला आबा कारंडेने. सुरेश पारदी. दहा चेंडू 23 ची गरज या मॅच मध्ये. चेसिंग कंपल्सरी आहे. पुन्हा एकदा वेगवान चेंडू बॅटची कडा लागते त्याच्यावरती मिळते एक धाव. 9 चेंडू शिल्लक आहेत. 22 ची गरज सामना जिंकण्यासाठी. 7 फलंदाज बाद झालेत. रिमझिम पाऊस देखील सुरू होत आहे. 9 चेंडू आणि 22 ची गरज. जलील ऑन स्ट्राइक. कैलास काय गोलंदाजी होते या मॅच मध्ये. यस वाईट बॉल साठी रिव्ह्यू घेतलेला आहे. पंचांचा आहे का. यस पंचांचा रिव्ह्यू आहे. आणि पंच तुम्ही वाईट दिलाय का. नाही ना. यस चेक करायचंय. पंचांनी हा रिव्ह्यू घेतलेला आहे. त्यांना थोडंसं डाऊटफुल आहे कारण की मॅच मध्ये एक एक धाव फार महत्वाचे आहे. त्यामुळे पंच देखील जास्त रिस्क घेत नाहीयेत.
वाईट बॉल आहे. यस, वाईट बॉल आहे. मिळेल एक धाव या चेंडूवरती. नऊ चेंडू 21 ची गरज. गतीमध्ये परिवर्तन. फिंगर रोल केले. दोन्ही फलंदाज एकाच एंडला आले होते आणि तिसऱ्या पंचाला रेफर केलेला आहे पुन्हा एकदा रनआउट साठी. या मॅच मध्ये काय घडतं? ट्विस्ट ट्विस्ट अँड ट्विस्ट. OUT फलंदाज झालाय बाद. विकेट. 8वा फलंदाज बाद झालाय. धावबादच्या स्वरूपात सुरेश पारदीला देखील माघारी परतावं लागतंय. आठ फलंदाज बाद झालेत. संतोष येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. इक्वेशन आपण बघूया या मॅच मध्ये काय घडलंय. आठ चेंडू 21 ची गरज. ऑलआउटचं संकट आहे. संतोष येतोय आणि त्यानंतर बॉबी. आठ चेंडू 21 बनवायचे आहेत. 8 फलंदाज देखील बाद झालेत. AB सामर्थ्य येऊन मालेगाव या टीमने काय कमबॅक केलं या मॅच मध्ये. पहिल्या षटकामध्ये 26 बनवल्या होत्या. 30 चेंडू 41 बनवायच्या होत्या आणि तिथून एका पाठोपाठ एक फलंदाज. सहा चेंडू बनवायच्या धावा 21. मिनेश पाटील येत आहेत. जोडी शिल्लक आहे. उद्या देखील मिनेश आपण या तालुका मध्ये 4 दिवस आहेतच. क्या बात आहे. सलग 4 दिवस खेळण्याचा रेकॉर्ड त्याच्या नावावरती होईल उद्या आणि त्याचा सन्मान देखील आपण संध्याकाळी करू. मिनेश पाटील. पहिला चेंडू या 20 वाईट बॉल येतोय. 6 चेंडू शिल्लक आहेत. 20 धावांची गरज या मॅच मध्ये. 6 चेंडू आणि 20 धाव बनवायचे आहेत. सनी भोईर सर असतील, त्यानंतर प्रशांत सूर्यराव असतील, 2 पंच आणि करण धुळेला आपण पाहिलं. नक्की सोडून दिलं होतं आणि पाहतच राहिले. बॉबी थोडीशी नाराज आहेत कारण की बॉबीला माहिती होतं हा चेंडू आतून गेलेला आहे आणि आला हा डॉट बॉल. 5 चेंडू 20 ची गरज. आपण पाहू शकाल डगआउट मध्ये जो आधी अति उत्साही होता. त्यांना वाटलं की हा सामना आम्ही सहज जिंकू, परंतु क्रिकेट आहे. क्रिकेट हा अनिश्चितांचा खेळ आहे याचं प्रात्यक्षिक उदाहरण आपण पाहिलं. जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही, जोपर्यंत शेवटची धाव बनली जात नाही, तोपर्यंत कोणतेही भाकीत करणं हे चुकीचं असतं. आणि आता मात्र इक्वेशन आहे 3 चेंडू 20 धावा.
बॉबीला स्ट्राईक हवी आहे. आणि सलगचा हा चौथा चेंडू येतो डॉट. त्याने वाईटने सुरुवात केली होती मिनेशने. 2 चेंडू विच्छीवरच. आकाश बेडसे साहेबांचा संघ आणि हा वाईट बॉल येतोय. थोडीशी वाट पाहावी लागेल विजयासाठी. 2 चेंडू आणि 19ची गरज आहे. उद्या देखील तालुका अप आहे आणि कदाचित शेलूमाथा वल भिवंडी या टीमच्या माध्यमातून आपण शेखर दळवी यांना पाहू शकाल. थोडेसे नाराज आहेत. जी सुरुवात शेखर दादाने करून दिली होती, 4 षटकार लगावले होते. नागेशची विकेट मित्रमंडळ टर्निंग पॉईंट ठरली. चौकार येतोय. 15ची गरज आहे या मॅच मध्ये आणि सामना होतो फिनिश. आणि या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये खूप मोठा उलटफेर केला या अंतिम सामन्यामध्ये. AB सामर्थ्य 11 मालेगाव या टीमने कनक 11 भांडूप या टीमला पराभूत करून शहर अध्यक्ष चषकाच्या टॉप 4 मध्ये प्रवेश केलेला आहे. अभिनंदन. AB सामर्थ्य 11 मालेगाव, आकाश बेडसे साहेबांचा संघ दाखल झाला टॉप 4 मध्ये. अभिनंदन. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच चला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहे